हॅलो फ्रेंड्स, वांगं कुठल्याही पद्धतीने करा, छानच होतं आणि सगळेजण आवडीने देखील खातात. तर आजची रेसिपी देखील खास आहे. यामध्ये वाटण न घालता केलेली ही वांग्याची भाजी चवीला खूपच छान होते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आणि अशीच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. वांग्याची भाजी करायची आहे तर मीडियम साईजची वांगी घेतलेली आहेत. तर सगळ्यात आधी वांग्याचे आपल्याला हे काटे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. वांग्याचा देठ देखील थोडासा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर वांग्याचे असे 4 काप द्यायचे आहेत. या पद्धतीने वांगं कट करायचं आहे. त्याचबरोबर वांग्याला आतमध्ये कीड नाही हे देखील पाहायचं आहे. या पद्धतीने सगळी वांगी कापून झालेली आहे. तर एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यात ही कापलेली वांगी टाकलेली आहेत, जेणेकरून वांगी जी आहेत ती काळी पडणार नाही. तर बाकीची सगळी तयारी झाल्याच्यानंतर वांगी पाण्यातून काढलेली आहेत. चांगलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि चांगली कोरडी झालेली आहे ती वांगी. त्यानंतर एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेलावर आपल्याला ही वांगी जी आहेत ना ही अशी परतून घ्यायची आहेत ह्या पद्धतीने. आता ही पाण्यामध्ये ठेवली होती त्याच्यामुळे थोडंसं पाणी आतमध्ये राहतच, त्याच्यामुळे तेलाचे शिंतोडे उडायला लागतात. तर हे मध्ये मध्ये झाकण ठेवायचं आहे आणि सगळ्या बाजूनी वांगी जी आहेत ना अशी परतून घ्यायची आहेत. तर या पद्धतीने वांगी सगळी फ्राय करून झालेली आहे आणि बऱ्यापैकी वांगी जी आहेत आपली शिजत आलेली आहे. असं मऊपणा वांग्यामध्ये जाणवायला लागलेलं आहे. तर आता ही वांगी काढून घेऊया. त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरंही चांगलं तडतडलेलं आहे. तर त्यानंतर 2 मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक असे कापून घेतलेले आहेत. तर हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मी इथं मिडियम टू लो फ्लेम ठेवलेली आहे, जेणेकरून कांदा व्यवस्थित परतला जाईल. आता लगेचच आपण 1 चमचा इथं आलं आणि लसूण असं कुटून घातलेलं आहे. ताजी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. ही देखील या कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायची आहे. कांदा हलकासा मऊ होऊन त्याचा कलर चेंज होईल इथपर्यंत परतून झाला की आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया. 1 छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे. 2 चिमूट हिंग टाकलेला आहे. 1 मोठा चमचा धना जिरा पावडर टाकलेली आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, कलर छान येतो. 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ देखील इथे टाकून घेतलेलं आहे. मसाले कांद्याबरोबर व्यवस्थित परतले जावेत आणि जळू नये यासाठी गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे. ॲड केलेले सगळे मसाले व्यवस्थित कांद्याबरोबर मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर पॅन कव्हर करूया, जेणेकरून मसाले जे आहेत ते व्यवस्थित असे परतले जातात. कांदा देखील वाफेमुळे एकदम मऊ होईल. त्यानंतर झाकण काढलेलं आहे आणि याच्यामध्ये 2 मिडियम साईजचे टोमॅटो असे एकदम बारीक कापून टाकलेले आहेत. या भाजीसाठी आपण कुठलंही वाटण घालत नाही, कांदा टोमॅटो घालून मस्त अशी ही भाजी आपण बनवू शकतो. नेहमीच आपण मसाला वांगं करत असतो, तर आज थोडीशी ही वेगळी भाजी करूया, सर्वांना नक्कीच आवडेल. तर ऑलरेडी आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे टोमॅटो देखील लवकर शिजले जातात. तर झाकण ठेवून आपण हे 2 मिनटं शिजवून घेतलेले आहे. 2 मिनटानंतर पाहू शकता एकदम मऊ असे टोमॅटो जे आहेत ते शिजले गेलेले आहेत. इथे हे पाहू शकता एकदम मऊ झालेले आहेत, त्यामुळे रस्स्याचा थिकनेस जो आहे ना चांगला येतो. तर या पद्धतीने असे पूर्णपणे मऊ होतपर्यंत टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं. तेल देखील इथे सेपरेट झालेलं दिसत आहे. त्यानंतर आपण जी फ्राय करून ठेवलेली वांगी होती ती ॲड करूया आणि त्याचबरोबर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाण्यांच्या कुटामुळे चव देखील छान येतो आणि जो रस्सा आपण बनवणार आहोत त्याला थिकनेस देखील चांगला येतो. जर रस्सा भाजी नको असेल तर अशी थोडीशी ओलसर अशी ठेवून अशी ही वांगी खायला देखील छान लागतात. आता टाकलेले सगळे मसाले आतपर्यंत व्यवस्थित असे मुरले जावे याच्यासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि एक वाफ येतपर्यंत आपण हे असे झाकून शिजवणार आहोत. त्याच्यामुळे मसाल्यांची चव देखील आतपर्यंत छान मुरली जाते आणि जो ग्रेव्ही बनवणार आहोत त्याला देखील चव छान येते. आता वाफ आल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. आपल्याला थिकनेस किती हवा आहे भाजीचा त्या प्रमाणात पाणी ॲड करायचं आहे. पण ही भाजी थोडीशी खायला घट्टसर अशी छान लागते, तर त्या पद्धतीने इथे पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. तर इथं उकळी यायला लागली की पुन्हा पॅन जी आहे ती कवर करायची आहे आणि गॅस लो फ्लेमवर करून लो फ्लेमवर आपण ही भाजी शिजवून घेऊया. वांग्यामध्ये जो काही कच्चेपणा असेल तो पण शिजला जाईल. त्याचबरोबर सगळे मसाले जे आहेत ना छान असे मिक्स होतील आतपर्यंत, वांग्यामध्ये त्याची टेस्ट मुरली जाईल आणि चव छान लागते. तर साधारणतः 7 ते 8 मिनटानंतर वांगी जी आहेत आपली ऑलरेडी शिजलेलीच होती आणि 7 ते 8 मिनटामध्ये एकदम छान अशी शिजली जातात. वरून हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे. मिक्स करून घेऊया आणि आपली ही वांगी खाण्यासाठी तयार झालेली आहे.
वांगं शिजलेलं आहे पाहण्यासाठी देठाकडची जी साईड आहे त्या बाजूने असं टोचून पाहायचं आहे. सहजपणे हे टोचलं जात आहे म्हणजे वांगी आपली एकदम व्यवस्थित झालेली आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये अजून थोडासा थिकनेस इथे वाटत आहे. तर मस्त अशी चमचमीत आपली थोडीशी वेगळ्या पद्धतीची वाटण न करता केलेली वांग्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. चपातीबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी एकदम छान लागतात. डब्यामध्ये देखील देऊ शकतो. डाळ भाताबरोबर साईड डिश म्हणून खायचं म्हटलं तर एकदम परफेक्ट अशी भाजी आहे. तर रेसिपी आवडलीच असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.